आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया श्रेष्ठ गणेश भक्त संत श्रेष्ठ श्री मोरया गोसावी यांच्याबाबत संक्षिप्त माहिती. गणपतीच्या नावानंतर मोरया असे का म्हणतात? आतापर्यंत आपल्या भारतभूमीत महाराष्ट्र भूमीत अनेक श्रेष्ठ संत होऊन गेलेत. ते जरी वेगवेगळ्या देवदेवतांची भक्ती करीत होते तरी देखील त्या भक्तीत त्यांनी श्रेष्ठत्व प्राप्त केले होते. म्हणूनच महाराज संत स्वामी अशा अनेक नावांनी त्यांची नावे माना सन्मानाने घेतली जातात. प्रत्येक देवदेवतांचे भक्त पंथ भक्तीची परंपरा थोडीफार वेगवेगळी आहे. शैव लिंगायत वैष्णव रामदासी वारकरी पंथ नाथपंथी त्याचप्रमाणे श्री गणेशाची भक्ती करणाऱ्या भक्तांचा गाणपत्य पंथ आहे. त्या पंथातच श्री मोरया स्वामी होऊन गेलेत. यांचा जन्म कर्नाटकातील बिदर या गावी झाला. त्यांच्या मातेचे नाव होते पार्वतीबाई व पितेचे नाव वामन भट असे होते. दोघांचा संसार सुखाने सुरू होता, पण संतती प्राप्ती होत नव्हती. श्री गणेशाची भक्ती करून त्यास प्रार्थना करावी या उद्देशाने दोघेही मोरगावला आलेत व मयुरेश्वराची भक्ती करू लागले. श्री गणरायाच्या कृपेने त्यांना पुत्र प्राप्ती झाली, त्यामुळे त्यांनी त्याचे नाव मोरया असे ठेवले. मोरया देखील श्री गणेशाची भक्ती करीत असत, पण लहानपणातच त्यांना एका सर्पाने दंश केला. पूर्वीच्या काही उपचार लवकर होत नसत, त्यामुळे मठातीलच एका गोसावीने त्यांना वनौषधी दिली, ज्यामुळे त्यांना पुन्हा बरे वाटू लागले. जणू काही त्यांचा पुनर्जन्मच झाला. म्हणून काही जण त्यांना मोरया गोसावी असे म्हणू लागलेत. पुढे त्यांची भेट एका श्रेष्ठ योगी राजांशी झाली. त्यांचे नाव होते नयन भारती. त्यांनी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांनी मोरया गोसावी यांना रुद्राक्षांची माळ एक कमंडलू व कफनी दिली. तीच त्यांच्याजवळ कायम होती. रोज नित्य नियमाने मोरगावच्या मयुरेश्वराचे पूजन करीत असत. त्यांच्या भक्तीतील निष्ठा श्रद्धा पाहून एक धनी व्यक्ती रोज त्यांना दूध आणून देत असत. पण एक दिवस ते काही निमित्ताने बाहेरगावी गेले. त्यांना एक कन्या होती. त्यांनी तिला सांगितले की मोरया स्वामी येतील, तू त्यांना ह्या पात्रात ठेवलेले दूध देऊन दे. ती अंध होती. तिने ते पात्र आपल्या जवळच ठेवले व तिचे पिता बाहेरगावी निघून गेलेत. इकडे स्वामींनी वाट पाहिली, पण ते काही आले नाहीत, म्हणून स्वतः त्यांच्याकडे गेलेत. त्यांनी त्या अंध कन्येस हाक मारले व सांगितले, मी दूध घेण्यास आलो आहे. तिने ते दुधाचे पात्र देण्यासाठी हात पुढे केलेत व स्वामींनी त्या दुधाच्या पात्रास स्पर्श करताच तिला दोन्ही डोळ्यांनी उत्तमरित्या दिसू लागले. हा चमत्कार सर्व गावात माहीत झाला आणि लोक स्वामींच्या दर्शनाला येऊ लागलेत. पुढे पुढे तर इतके लोक दर्शनास येऊ लागलेत की त्यामुळे त्यांच्या भक्तीत व दिनचर्येतही व्यत्यय येऊ लागला. म्हणून ते मोरगावहून चिंचवड येथे आलेत. त्यावेळी तेथे घनदाट जंगल होते. परिसर शांत व रमणीय होता. मोरया स्वामींना तो परिसर आवडला व तेथे राहू लागलेत. हे चिंचवड गावातील गावकऱ्यांना समजले. त्यांनी स्वामींना एक झोपडी बांधून दिली किंवा तयार करून दिली. तेव्हापासून ते त्यात राहू लागले. पण मयुरेश्वराची भक्ती सुरूच होती. ते प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला चिंचवड येथून निघत व पदयात्रा करीत चतुर्थीस मोरगावला पोहोचत असत व गणरायाचे दर्शन करीत असत. त्यांच्या ह्या नियमात अडचणीचे प्रसंग देखील येत असत, पण त्यातून ते मार्ग काढीत असत. एकदा कऱ्हा नदीला पूर आला होता. कसे जावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. तितक्यात श्री गणेशाने नावाडीचे रूप घेतले व एक लहानशी नाव घेऊन तेथे हजर झालेत. स्वामी नावेत बसलेत व नदी पार करून नंतर गणरायाच्या दर्शनास गेलेत. पुढे काही वर्षांनी पुन्हा एक प्रसंग घडला. ते प्रतिपदेस तर चिंचवडहून निघालेत, पण मोरगावला पोहोचे तोपर्यंत चतुर्थीची संध्याकाळ झाली. पुजारी मंदिर बंद करून निघून गेलेत. स्वामी नाराज झालेत व आज येथेच रात्रभर थांबून दुसऱ्या दिवशी श्री गणेशाचे दर्शन करून निघावे असा विचार केला व तेथेच थांबलेत व झोपलेत. तर स्वप्नात काही वेळातच प्रत्यक्ष श्री गणेशच प्रकट झालेत व त्यांनी दर्शन दिले. स्वामींना सांगितले, हे भक्ता मोरया, तुझी भक्ती श्रेष्ठत्वास पोहोचली आहे. आता तुला येथे येण्याची आवश्यकता नाही, मीच चिंचवड येथे येतो असे सांगून गणराय अदृश्य झाले. पुढे काही दिवसांनी कऱ्हा नदीत स्नान करीत असताना त्यांना उजव्या सोंडीची श्री गणेशाची मूर्ती सापडली. तिची स्थापना त्यांनी केली व पूजन करू लागले. दिवसेंदिवस भक्तगण वाढू लागलेत.
एक दिवस श्री गणरायांनी सांगितले, पुढे भविष्यात माझे सर्व भक्तगण माझ्या नावानंतर तुझेही नाव घेऊन जयघोष करतील, आणि तेव्हापासून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा गणरायाचा जयघोष भक्तगण करू लागलेत व आजही करीत आहेत, पुढे देखील करीत राहतील. श्री मोरया स्वामींनी श्री गणेशाच्या आरत्या देखील रचल्या आहेत. त्यात एक आरती हिंदीतून आहे, सिंदूर लाल चढायो अच्छो गजमुख को, व मराठीतील नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमीपत्रे ह्या आरत्या तर खूपच प्रसिद्ध आहेत. पुढे श्री गणेशांनी त्यांना विवाह करण्याची आज्ञा दिली. त्यामुळे उतार वयात त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला व पुनवळे गावातील गोविंदराव कुलकर्णी यांच्या कन्येशी विवाह केला. तिचे नाव उमा असे होते. पुढे त्यांना एक पुत्र झाला, त्याचे नाव त्यांनी चिंतामणी असे ठेवले. त्यानंतर स्वामींनी समाधी घेण्याचे ठरवले व पवना नदीच्या काठी मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके 1483 व सन 1561 साली संजीवन समाधी घेतली. त्यावेळी त्यांचे वय होते 186 वर्षे. यावरूनच त्यांचे श्री गणेश भक्तीतील असामान्यत्व श्रेष्ठत्व लक्षात येते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. श्री गणेशाच्या नावासोबत त्यांचाही जय जयकार करून जयघोष करून हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.